आता रावण उरलेला आहे त्याला मारायचे आणि रावण मारून आणि व्रताची प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे असं लक्ष्मण परशुरामचंद्राला म्हणतात. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान जी महाराज की जय. स्वस्ते वशिष्ठ राज्य देता उपक्षोणी गुरुवचनार्था स्वराज्य होऊन आलाता वनातत्वता आलासी. हे प्रभू स्वतःच्या हाताने वशिष्ठ ऋषी तुम्हाला राज्य देत होते महाराज. त्या राज्याची उपेक्षा केली, अपेक्षा नाही केली महाराज, उपेक्षा केली त्या राज्याची आणि त्या राज्यावर लात मारले आणि ते राज्य सोडून वनामध्ये आलेला आहे. कशासाठी आलेला आहे? तुमचं व्रत पूर्ण करण्यासाठी आलेला आहे आणि ते व्रत पूर्ण करायचा टाइम म्हणजेच रावणाला मारायचा टाइम आलेला आहे आणि त्या रावणाला मारा असं वारंवार लक्ष्मण म्हणू लागलेला आहे. अत्यंत करुणा भाकिता भरता तुझे राज्य तुझ देता उपक्षोणी त्या प्रेमार्था वनातत्वता आलासी. वेळोवेळेला भरतानं सुद्धा प्रत्येक त्या ठिकाणी तुमची विनंती केली, प्रभू तुम्ही राज्यावर बसा, प्रभू तुम्ही राज्याचा स्वीकार केला आणि त्या सुद्धा भरताच्या विचाराला तुम्ही उपेक्षा केली, अपेक्षा नाही केली. त्या ठिकाणी भरताचं मानलेलं नाही आणि वनामध्ये आलेलं आहे आणि ते वनामध्ये आल्यानंतर प्रतिज्ञा करण्याचं वचन आज पूर्ण करायचं आहे असे लक्ष्मण म्हणतात. शिळी बुजोनी सागर उतर शिळी बुजोनी सागर उतरोनी आणि लावानर भार वेगी वदोनिया दशशिर करी राज्यधर बिभीषण. 400 कोसाचा समुद्र त्याच्यावर सेतू बांधला आणि सर्व बांधर या ठिकाणी आणलेले, सर्व राक्षस मारलेले, एकही राक्षस उरून गेलेला नाही. आता रावण मारायचा आहे आणि रावण मारून पूर्ण व्रत करायचं आहे. म्हणून करता लवकरात लवकर रावणाला मारा आणि आपलं व्रत पूर्ण करा अशी विनंती करतात. तुझ्या बाणा साधना पुढे रावण मशक बापुढे सुटता तुझे कुराडे मरे रोकडे क्षणार्धे. हे प्रभू तुमच्या बाणाच्या पुढे रावण म्हणजे एक मशक आहे महाराज, चिलट. परशुरामचंद्राच्या बाणा पुढे रावण एक चिलट आहे. मग त्या रावणानं काय काय केलं महाराज? 33 कोटी देव बंधनामध्ये टाकले, नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, लंका सोन्याची होती महाराज त्या चिलटाला, आहे का नाही? त्या चिलटाला लंका सोन्याची होती. तुमच्या बाणाच्या पुढे रावण म्हणजे एक चिलट आहे आणि आपण किती महाराज सोन्याच्या लंकेवाला रावण चिलट झाला. परशुरामचंद्राच्या बाणा पुढे आपण चिलटाचा पाय बी नाही ना, तरी हातात अंगठे असल्यानं 2-3 पुढं करतो महाराज. त्याची लंका सोन्याची होती. अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मणजी म्हणतात तुमच्या बाणाच्या पुढे रावण म्हणजे एक चिलट आहे आणि चिलट मारायला काय लागतं? घरामध्ये सुकळ्या बांधलेल्या असतात आणि त्या सुकळीवर अनेक चिलट बसलेले असतात महाराज. अशी जर मुठ केली एका मुठीमध्ये 1000 चिलट येतील महाराज, येतात का नाही? आणि तुम्ही त्याला बाण सोडणार आहे आणि त्या रावणाला मारणार आहे. अशा प्रकारे परशुरामचंद्राला लक्ष्मण म्हणतात चिलटासारखा रावण तुमच्या पुढे आहे, त्याला मारायला उशीर लागणार नाही अशा प्रकारे सांगतात. सिंह प्रवेश तावणी होय मदगजा भंगणी देवी निगोनिया राक्षस गणी रावणावनी पाडी रामा. रावण अवनी पाडी रामा. जशा पद्धतीने मधून मस्त हत्ती झालेला त्याच्या गंडळ स्थळामधून मध सरवत असतो महाराज. उन्मत्त झालेला हत्ती, असे हजारो हत्ती असतात आणि त्या हत्तीमध्ये एकटा सिंह जातो आणि एकटा सिंह जाऊन जो गज धरायचा, जो हत्ती धरायचा का, तो हत्तीला पकडतो सिंह महाराज आणि त्याला विदारतो. आणि तशा पद्धतीने असंख्य राक्षस त्या ठिकाणी आणि त्या हत्तीसारखा उन्मत्त झालेला रावण आहे आणि त्याला संपवायचे अशा प्रकारे लक्ष्मणजी सांगतात. उदया येता दिवाकर निशार पे सहित अंधार त्रिलोकी होय प्रकाश कर स्वधर्माचार चालती. स्वधर्माचा आचार करण्यासाठी तशा पद्धतीने सूर्य उदयाला आल्यानंतर